नमस्कार विद्यार्थी मित्रो, 12वी अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट विद्यार्थ्यांना पेपर 3चे मी आता PDF पाठवलेले आहेत. त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट अकाउंटिंग, नंतर बजेटरी कंट्रोल, कॉन्ट्रॅक्ट अकाउंट मागे मी घेतलेला आहे. परत त्याची रिव्हिजन घेऊ. त्याच्या नोट्स जे आहेत ऑडिटिंग बाय कॉन्ट्रॅक्ट वगैरे ते तुम्ही लिहून घ्या. आणि त्याचे जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहेत ते कॉन्ट्रॅक्ट अकाउंटचे आणि कॅश बजेटचे प्रॉब्लेम मी परत रिव्हिजन घेईल. ते व्यवस्थित बघा. त्याची थिअरी मी पाठवलेली आहे, ते व्यवस्थित लिहून घ्या. आता हे कॉन्ट्रॅक्ट अकाउंटचा चार्ट पण पाठवलेला आहे. त्याचे 3-4 प्रॉब्लेम आहेत, ते सिंपल प्रॉब्लेम पाठवलेले आहेत. ते मी घ्यायचा प्रयत्न करेल, पण मागे झालेले आहे. त्याचप्रमाणे बजेट अँड बजेटरी कंट्रोल, त्याच्यामध्ये व्हॉट इज मीन बाय बजेट कंट्रोल, डेफिनेशन्स, ऑब्जेक्ट्स, इम्पॉर्टन्स वगैरे थोडंसं पाठवलेलं आहे. ॲडव्हान्टेजेस पण पाठवलेले आहेत, ते पण बघा. अशा पद्धतीने त्याचे पण कॅश टाईप्स ऑफ बजेट, सेल्स बजेट, प्रोडक्शन बजेट आणि कॅश बजेट आणि कॅश बजेटचे प्रॉब्लेम जे आहेत ते मी मागे घेतलेले आहेत. परत आपण रिव्हिजन घेऊ, तेव्हा हे 2-3 प्रॉब्लेम जे पाठवलेले आहेत ते मी तुम्हाला शिकवेल. आता ऑडिटिंगचा पहिला जो टॉपिक आहे याच्यामध्ये व्हाउचिंग हा टॉपिक मी तुम्हाला पाठवलेला होता. तो व्हाउचिंग टॉपिक, व्हॉट इज मीन बाय व्हाउचिंग, इम्पॉर्टन्स ऑफ व्हाउचिंग, ऑब्जेक्ट ऑफ व्हाउचिंग आणि इसेन्शियल स्टेप्स ऑफ व्हाउचिंग हे तुम्ही केलं असेलच, कारण तो सुरुवातीलाच तो टॉपिक, त्याच्या नोट्स पण पाठवलेले आहेत. जर काही शंका असेल तर तुम्ही त्या मला विचारू शकतात. आता त्याच्यानंतर दुसरा टॉपिक जो आहे ऑडिटिंगचा, त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन अँड व्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज, म्हणजे जे असेट्स आणि लायबिलिटीज ज्या आहेत, त्या ज्या व्यवसायामध्ये ज्या असेट आणि लायबिलिटीज ज्या आहेत त्याची व्हॅल्यू कशा पद्धतीने ठरवली जाते, त्याची चेकिंग कसं केलं जातं, ते ह्या टॉपिकमध्ये आपण बघूया. असे व्हाउचिंग इज अ व्हाउचिंग मीन्स, व्हाउचिंगची व्याख्या काय? व्हाउचिंग इज अ document evident to support of the transaction is called as vouching. लक्षात घ्या. It is support of the document evidence records in the books of accounts is called as vouching. Vouching is important part of auditing, ते तुम्हाला मी मागच्या वर्षी सांगितलेलं आहे. आता व्हेरिफिकेशन म्हणजे काय? व्हेरिफिकेशन मीन्स प्रूव्हिंग द ट्रूथ ऑफ द कन्फर्मेशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज अपिअरिंग इन द बॅलन्स शीट. बॅलन्स शीट जे आहे ते बॅलन्स शीटमध्ये जे असेट अँड लायबिलिटीज जे आहेत त्यांचं सत्य आणि वास्तव स्थिती परिणाम जे पत्र जे आहे ते जे चेक केलं जातं त्याला व्हेरिफिकेशन असे म्हणतात. व्हेरिफिकेशन मीन्स इट इज ॲन इन्क्वायरी इन द व्हॅल्यू ऑफ ओनरशिप इन द टायटल एक्झिस्टन्स. स्पेलिंग बघा थोडंसं. एक्झिस्टन्स, EXISTNC एक्झिस्टन्स, अँड द टायटल एक्झिस्टिंग अँड द पोझिशन अँड द प्रेझेन्स ऑफ एनी चार्ज ऑफ द असेट्स. अशा पद्धतीने व्हेरिफिकेशन म्हणजे काय? जे बॅलन्स शीटमध्ये जे असेट्स अँड लायबिलिटीज जे आहेत त्यांची किंमत जी आहे, प्रूव्हिंग द ट्रूथ, सत्य आणि वास्तविक दर्शवण्यासाठी ऑडिटर जो आहे त्या ऑडिटरमध्ये समजा व्हेरिफिकेशन काय आहे की एखादी असेट आहे, प्लांट अँड मशिनरी आहे, बिल्डिंग आहे, यांची असेटची जी किंमत जी आहे ती व्यवस्थित त्याने त्या बॅलन्स शीटमध्ये घेतली किंवा नाही यासाठी त्या असेटचं व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्याच्यामधले ऑब्जेक्ट ऑफ व्हेरिफिकेशनचा उद्देश काय आहे? टू व्हेरीफाय द ॲक्च्युअल अमाऊंट ॲक्वायरिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. द व्हेरीफाय म्हणजे काय? दी अमाऊंट जी आहे त्या असेटची त्या बॅलन्स शीटमध्ये घेतलेली, ती असेटची अमाऊंट व्यवस्थित घेतली किंवा नाही, त्याचं योग्य रेकॉर्ड केले किंवा नाही, यासाठी हा व्हेरिफिकेशनचा महत्त्वाचा उद्देश आहे. टू शो द करंट असेट ऑफ द करंट असेट्स अँड लायबिलिटीज, म्हणजे ती करंट असेट जे आहेत, करंट असेट जे आहेत त्या करंट असेट्स आणि करंट लायबिलिटीज किंवा फिक्स असेट किंवा फिक्स लायबिलिटीज जे आहेत शो म्हणजे त्या बॅलन्स शीटमध्ये व्यवस्थित दाखवले आहेत किंवा नाही, यासाठी व्हेरिफिकेशनचा महत्त्वाचा उद्देश आहे. त्याच्यानं टू एन्श्युअर दॅट द असेट्स हॅव बीन रेकॉर्डेड प्रॉपरली, म्हणजे प्रॉपरली जे असेट आहेत त्या असेट प्रॉपरली रेकॉर्ड केले आहेत किंवा नाही, यासाठी सुद्धा व्हेरिफिकेशन करण्याचा उद्देश आहे. टू फाइंड आउट द ओनरशिप टायटल ऑफ द असेट्स, ज्या मालकीची, ज्या असेटची मालकी जी आहे ती टायटल जे आहे ते टायटल त्या बॅलन्स शीटवर ज्या असेट्स याला घेतलं किंवा नाही. म्हणजेच थोडक्यात काय आहे
की ज्या असेट आहेत त्या असेट ज्या बॅलन्स शीटच्या असेट्स याला घेतलेले आहेत त्या असेटची किंमत जी आहे ती किंमत व्यवस्थित घेतलीत किंवा नाही यासाठी व्हेरिफिकेशन करावं लागतं. लक्षात घ्या, हा प्रश्न येईल. ऑब्जेक्ट ऑफ व्हेरिफिकेशन, व्हॉट इज मीन बाय व्हेरिफिकेशन, स्कोप ऑफ व्हेरिफिकेशन, दॅट द असेट्स वेर इन द एक्झिस्टन्स ऑफ द डेट ऑफ द बॅलन्स शीट. ज्या असेट ज्या आहेत त्या ज्या बॅलन्स शीटची इयर एंडिंग जे आहे त्या इयर एंडिंगला त्याचं डेप्रिशिएशन वगैरे जे आहे ते व्यवस्थित घेतलं किंवा नाही त्या तारखेला, त्यासाठी व्हेरिफिकेशन हे महत्त्वाचं आहे. दॅट द असेट्स हॅव बीन ॲक्युरसी फॉर द पर्पज ऑफ द असेट्स ओनली. लक्षात घ्या, दॅट द असेट्स हॅव बीन ॲक्युरसी अंडर द प्रॉपर ॲथॉरिटी. प्रॉपर ॲथॉरिटीप्रमाणे जे असेट जे आहेत त्या व्यवस्थित घेतल्यात किंवा नाही यासाठी सुद्धा व्हेरिफिकेशन करावं लागतं. लक्षात घ्या, अशा पद्धतीने व्हेरिफिकेशनचे ऑब्जेक्ट, व्हेरिफिकेशनचे महत्त्व, व्हेरिफिकेशनचे ॲडव्हान्टेजेस हे तुम्हाला मी पाठवलेले आहेत. ते व्यवस्थित उतरून घ्या किंवा काही अडचण असेल तर विचारून घ्या. आता डिफरन्स बिटवीन व्हाउचिंग अँड व्हेरिफिकेशन ते पण पाठवलेले आहे, ते पण व्यवस्थित बघा. डिफरन्स बिटवीन व्हेरिफिकेशन अँड व्हाउचिंग. व्हेरिफिकेशन इट इज म्हणजे काय, प्रूव्हिंग, PROVING, इट इज द प्रूव्हिंग द ट्रूथ अबाउट असेट्स अँड लायबिलिटीज. व्हाउचिंग काय, इट इज द एक्झामिनेशन इन द एंट्री इन द बुक्स ऑफ अकाउंट्स विथ द हेल्प ऑफ डॉक्युमेंट्स. लक्षात घ्या, म्हणजे व्हाउचिंग काय आहे की जे डॉक्युमेंटच्या आधारावर जे तुम्ही चेक केलेलं आहे ते 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 एक्झामिन ऑडिटर करतो. आणि व्हेरिफिकेशन म्हणजे काय, सत्यस्थितीचे असेट जे आहेत त्या बॅलन्स शीटला घेतलेत किंवा नाही ते बघा. इट इज द डन ऑफ द एंड ऑफ द इयर. इट इज एंड, END एंड झाला आहे एंड. इट इज द डन ॲट द एंड ऑफ द इयर. वर्षाच्या शेवटी व्हेरिफिकेशन केलं जातं. आणि व्हाउचिंग इट इज द डन ड्युरिंग द होल इयर. होल, WHOLE, होल इयर, पूर्ण वर्षामध्ये ते व्हाउचिंग केलं. इट इज इन्क्लूड द व्हेरिफिकेशन. इट इज नॉट इन्क्लूड द व्हॅल्युएशन. इट इज द बेस ऑन पर्सनल अँड डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. इट इज द बेस ऑन डॉक्युमेंटरी एव्हिडन्स ओनली. अशा पद्धतीने दोघांतला फरक जो आहे तो फरक मी तुम्हाला पाठवलेला आहे. इट इज डन इन ऑडिटर हिमसेल्फ. इट इज डन द ज्युनियर स्टाफ ऑल्सो. ऑडिटिंग जे आहे, व्हाउचिंग जे आहे ज्युनियर स्टाफ करतो आणि व्हेरिफिकेशन जे आहे ते व्हेरिफिकेशन हे जे आहे ते कोण करतं, ऑडिटर करत असतो. त्याच पद्धतीने डिफरन्स बिटवीन व्हॅल्युएशन अँड व्हेरिफिकेशनचं पण मी माहिती पाठवलेली आहे. ती व्हेरिफिकेशन म्हणजे काय, इट इज एस्टॅब्लिश एक्झिस्टन्स ओनरशिप ऑफ द असेट्स. व्हॅल्युएशन म्हणजे काय, इट इज सर्टिफाईड करेक्टनेस ऑफ द व्हॅल्यू ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. इट इज डन ॲट द अकाउंटिंग इयर. इट इज डन ड्युरिंग द होल इयर. व्हाउचिंग सारखंच व्हॅल्युएशन आहे. इट इज डन एनी ऑडिटर. इट इज द प्रोप्रायटर. अशा पद्धतीने व्हेरिफिकेशन अँड व्हॅल्युएशनच्या डिफरन्स जे आहेत ते पाठवलेले आहे, तो थोडीशी लक्ष द्या. आणि पुढे मग पाठवलेले आहे व्हेरिफिकेशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. ज्या पद्धतीने ऑडिटिंगचे मी तुम्हाला पाठवलेल्या होत्या ऑडिटिंगची माहिती, त्या ऑडिटिंगमध्ये तुम्ही काय काय ऑडिट, कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, तेच ऑडिटर्स एक्झामिन किंवा ऑडिटर्स व्हेरीफाय तेच ह्याच्यामध्ये लिहायचं. बाकी ह्याच्यामध्ये नवीन काहीच नाही आहे. लक्षात घ्या, अशा पद्धतीने व्हेरिफिकेशन ऑडिटिंग हा माहिती जी आहे ती पाठवलेली आहे. त्याच्या नोट्स पण पाठवलेल्या आहेत. अगोदर मी पाठवलेल्या होत्या पण त्यासुद्धा आता तुम्ही नंतरसुद्धा बघा आणि लिहून घ्या. पुढचा टॉपिक आहे ऑडिट रिपोर्ट. ऑडिट रिपोर्ट म्हणजे काय, जे तो ऑडिटर जो काम करतो आणि तो काम केल्यानंतर त्याचा ऑडिट जेव्हा समाप्त होतो तर तो समाप्त झाल्यानंतर हा ऑडिटर जो आहे आपल्या मालकाला त्या कामाचा अहवाल देतो, त्याला ऑडिट रिपोर्ट म्हणतात. लक्षात घ्या, अबाउट द स्टार्ट ऑफ द इयर कंपनी द फर्स्ट ऑडिटर इज अपॉइंटेड बाय द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. ऑडिटरची नेमणूक जी आहे ती नेमणूक कंपनीचे मालक करतात. पण जो पहिला ऑडिट पर्यानुलामध्ये द फर्स्ट ऑडिटर इज अपॉइंटेड बाय द बोर्ड ऑफ डायरेक्टर ऑफ द कंपनी. ऑडिटर हॅज बीन टू सबमिट टू द रिपोर्ट इन रिस्पेक्ट the owners of the company under section 227B of the Company Act 1956. Auditor is required to make a report to the owners of the company.
लक्षात घ्या. ऑडिटरचं काम संपल्यानंतर हा ऑडिटर जो आहे त्या ऑडिटरचा रिपोर्ट जो आहे तो त्याच्या मालकाला देत असतो. लक्षात, त्याला ऑडिट रिपोर्ट म्हणतात. लक्षात घ्या. कंपनी कायदा 1956 नुसार प्रत्येक कंपनीला किंवा पार्टनरशिप ॲक्ट 1932, कोऑपरेटिव्ह संस्था ॲक्ट 1912, बँकिंग कंपनी ॲक्ट 1949 असे कायदे जे आहेत त्या कायद्याप्रमाणे ऑडिटरचं काम जे आहे, ऑडिट म्हणजे काय मी मागच्या वेळी सांगितलेले आहे. ऑडिट म्हणजे काय, जेव्हा अकाउंट संपतं, ज्या ठिकाणी अकाउंट लिहायची प्रक्रिया संपते तेव्हा ऑडिटिंग सुरू होतं. लक्षात घ्या. आणि हे ऑडिट सुरू झाल्यानंतर हे ऑडिटचे प्रकार पण मागच्या वर्षी आपण बघितलेले आहे. सर्व काम संपल्यानंतर हा ऑडिटर जो आहे तो ऑडिटर आपल्या कामाचा अहवाल जो आहे तो अहवाल आपल्या मालकाला, कंपनी कायदा जो आहे 1956 कंपनी कायदा 1956 अंडर सेक्शन 227(2) नुसार प्रत्येक ऑडिटर आपलं काम जो आहे ते काम संपल्यानंतर त्याचा अहवाल जो आहे तो अहवाल त्याच्या मालकाला देतो. त्याला ऑडिट रिपोर्ट असं म्हणतात. आणि ऑडिट रिपोर्ट जो आहे त्याच्यामध्ये जे अकाउंट तुम्ही लिहिलेले आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट, जे तुम्ही चेक केलेलं आहे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स बसच्या आधारावर, आणि ते सर्व काम संपल्यानंतर ऑडिट जो आहे तो ऑडिटर कंपनी भागीदार जे आहे त्या संस्थेच्या ॲन्युअल जर्नल मीटिंगमध्ये तो ऑडिट रिपोर्ट देत असतो. म्हणजे कंपनीमध्ये काही फ्रॉड किंवा काही नुकसान किंवा फायदा किंवा काही अफरातफर झाले असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती जी आहे ती ऑडिट रिपोर्टमध्ये गेलेली असते. म्हणजे काय, ऑडिट रिपोर्ट इज अ स्टेटमेंट ऑफ कॅल्क्युलेटिंग अँड कन्सिडर फॅक्ट शो डन टू गिव्ह द लर्न ऑफ कास्टिंग इन्फॉर्मेशन टू द कंपनी. लक्षात घ्या. अशा पद्धतीने ऑडिटर जो आहे ऑडिट रिपोर्ट आपलं काम करतो आणि तो रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट त्या मालकाला देत असतो. लक्षात घ्या. ऑब्जेक्ट ऑफ ऑडिट रिपोर्ट काय, टू नो द ऑथेंटिसिटी ॲक्युरसी ऑफ द बॅलन्स शीट, टू नो द अरिथमेटिक ॲक्युरसी ऑफ द बॅलन्स शीट. ऑडिटर रिपोर्ट जो आहे ते तंतोतंत बरोबर आहे किंवा नाही, हे बॅलन्स शीटमध्ये कंप्लीट माहिती घेतली किंवा नाही याची माहिती तो ऑडिटर त्या रिपोर्टमध्ये देतो. टू नो दॅट अकाउंट्स आर करेक्टनेस टू द डिटेक्टेड ऑल reasonable persons, to certify the principle of accounting has been fully applied or maintained by the accountant properly, to verify that the balance sheet does exhibit true and fair view of the state of affairs of the company. म्हणजे सत्य आणि वास्तवशी दर्शवणारे पत्रक म्हणजे बॅलन्स शीट. हे बॅलन्स शीट व्यवस्थित ठेवलेत किंवा नाही याचा उद्देश जो आहे तो महत्त्वाचा ऑडिट रिपोर्टचा असतो. लक्षात घ्या. अशा पद्धतीने ऑडिट रिपोर्ट म्हणजे काय, ऑडिट रिपोर्टची माहिती, ऑब्जेक्ट वगैरे अशा पद्धतीने सांगितलेले आहेत. आता दोन प्रकारचे ऑडिट रिपोर्ट असतात, एक अनक्वालिफाईड ऑडिट रिपोर्ट आणि क्वालिफाईड ऑडिट रिपोर्ट. म्हणजे काय, अनक्वालिफाईड ऑडिट रिपोर्ट मीन्स द बॅलन्स शीट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शो ट्रू अँड फेअर व्ह्यू ऑफ द स्टेट ऑफ अफेअर्स इज कॉल्ड ॲज अनक्वालिफाईड ऑडिट रिपोर्ट. Suitable with all explanation and information given by him. Unqualified audit report is a positive report. It is prepared according to the accounting principle. ऑडिट रिपोर्टचे दोन प्रकार आहेत. त्याच्यामध्ये क्वालिफाईड म्हणजे अनक्वालिफाईड पहिला रिपोर्ट म्हणजे क्लीन रिपोर्ट, म्हणजे पॉझिटिव्ह रिपोर्ट, चांगला रिपोर्ट जो आहे तो ऑडिटर देत असतो. आणि दुसरा जो आहे चुकीचा रिपोर्ट अनक्वालिफाईड ऑडिट रिपोर्ट, इट इज अ निगेटिव्ह रिपोर्ट. According accounting principles are not applicable in this report is called as qualified report. The balance sheet and profit and loss account does not show true and fair view of the state of affairs of the company is called as unqualified audit report. म्हणजे चुकीचा आणि शॉर्ट नोटमध्ये येईल क्वालिफाईड आणि अनक्वालिफाईड ऑडिट रिपोर्ट, ते तुम्ही त्याच्यामध्ये लिहून घ्या. अशा प्रकारे ऑडिट रिपोर्टचे दोन प्रकार आहेत, क्वालिफाईड आणि अनक्वालिफाईड ऑडिट रिपोर्ट, ते तुम्ही बघा. कंटेंट्स ऑफ ऑडिट रिपोर्ट. ऑडिट रिपोर्टमध्ये कंटेंट जे आहे ते 4 कंटेंट्स आहेत. अकॉर्डिंग टू द सेक्शन 227 ऑफ द कंपनी ॲक्ट 1956 फॉलोइंग कंटेंट्स ऑफ ऑडिट रिपोर्ट. लक्षात घ्या. त्याच्यामध्ये वेदर इन द opening all the important information and explanation which to the best of our knowledge and explanation which is briefly necessary for the purpose of audit. Whether in his opinion proper books of accounts required by the law have been
maintained have been kept of the company show that the appears from the examinations of books of account proper returns for the purpose of our audit. Whether the report on the accounts of any branch office audited under section 228 of the by the other company is called as whether to him has required by properly of the audit report. Whether the company balance sheet accounts delete with the report in agreement with the बुक्स ऑफ अकाउंट्स अँड रिटर्न्स अशा पद्धतीचे जे कंटेंट्स ऑफ ऑडिट रिपोर्ट आहेत ते बघा. त्याच्यामध्ये व्हॉट इज मीन बाय ऑडिट रिपोर्ट, ऑब्जेक्ट ऑफ ऑडिट रिपोर्ट, इम्पॉर्टन्स ऑफ ऑडिट रिपोर्ट. इम्पॉर्टन्समध्ये काय आहे, इन केस ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी इन द ऑडिटर रिपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ द शेअर होल्डर ऑफ द कंपनी. ऑडिट रिपोर्ट हा कंपनीसाठी फार महत्त्वाचा असतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचं महत्त्व ॲन ऑडिटर टू चेक all the companies to make a report to them about the financial affairs of the company. There for the audit is link between shareholder and company. अशा पद्धतीने ऑडिट रिपोर्ट म्हणजे काय, ऑडिट रिपोर्टचे ऑब्जेक्ट्स, ऑडिट रिपोर्टची इम्पॉर्टन्स हे तुम्ही लिहून घ्या. कंटेंट्स ऑफ ऑडिट रिपोर्ट आणि टाइप्स ऑफ ऑडिट रिपोर्ट हे पण बघितलेले आहे. द ऑडिटर रिक्वायर्ड कॉन्ट्रॅक्ट अँड सॅटिस्फॅक्शन एक्झामिनेशन ऑफ द बुक्स ऑफ अकाउंट्स अँड अदर रेकॉर्ड्स इन्क्लुडिंग बॅलन्स शीट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. द व्हॅल्यू ऑफ ऑडिट रिपोर्ट इज लिंक इन द चेंज ऑफ द अकॉर्डिंग इन्फॉर्मेशन इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इज कॉल्ड ॲज ऑडिट रिपोर्ट. ऑडिट रिपोर्ट म्हणजे काय, जे तुम्ही काम थोडक्यात ऑडिट रिपोर्ट म्हणजे काय की जे तुम्ही काम केलेलं आहे ऑडिटरने, त्या ऑडिटरने काम व्यवस्थित केलं किंवा नाही यासाठी त्या ऑडिट रिपोर्टचं महत्त्व आहे. अशा पद्धतीने ऑडिट रिपोर्ट म्हणजे काय, ऑडिट रिपोर्टची माहिती मी तुम्हाला थोडीफार सांगितलेली आहे, लिहून घ्या. किंवा यूट्यूबवर तुम्ही पण ऑडिट रिपोर्ट जो आहे तो ओपन करू शकता स्वतः यूट्यूबवरून, आणि यूट्यूबवरून ती माहिती पण तुम्ही चांगल्या पद्धतीने ग्रहण करू शकता. आपले जे टॉपिक जे आहेत उदाहरणार्थ बजेट अँड बजेटरी कंट्रोलचे पण तुम्ही यूट्यूबवर कॅसेट ओपन करू शकता स्वतः, आणि स्वतः यूट्यूबवरून माहिती ऐकू शकतात वेगवेगळ्या लोकांची किंवा वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांची माहिती ऐकू शकतात. कॉन्ट्रॅक्ट अकाउंट पण आहे, रिकन्सिलेशन टॉपिकच्या पण तुम्ही यूट्यूबवर वेगळ्या प्रकारे मी लेक्चर घेऊन पाठवलेले आहेत. हे जे ऑडिटिंग जे आहे सर्व थेरॉटिकल भाग आहे, ते थेरॉटिकल भागमध्ये तुम्हाला ते ऑडिटिंग हे करावंच लागेल. त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन अँड व्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज आणि व्हाउचिंग हा टॉपिक सेम आहे. फक्त व्हाउचिंग, हाऊ टू व्हाउच द व्हेरीफाय, हाऊ टू व्हाउच द लँड अँड बिल्डिंग किंवा व्हेरिफिकेशन ऑफ लँड अँड बिल्डिंग. ऑडिटर शुड व्हेरीफाय, ऑडिटर शुड व्हाउच हे शब्द वापरायचे आणि पुढे तुम्ही स्वतः वाक्य मी पाठवलेले आहेत ते तयार करायचं. अशा पद्धतीने तुम्ही अभ्यासाला लागा. आपली थोडी घाई होईल कारण रिव्हिजन आपल्याला घ्यायची आहे, तर थोडासा अभ्यास करा. तर त्या पद्धतीने तुम्हाला ऑडिट रिपोर्टची माहिती मी सांगितलेली आहे. आता पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे ऑडिट ऑफ बँकिंग कंपनी, इन्शुरन्स कंपनी आणि कोऑपरेटिव्ह सोसायटी. त्याच्या पण माहिती मी पाठवलेली आहे. ती माहिती आपण नंतर थोड्याफार प्रमाणात घेऊ किंवा आत्ता सांगून देतो थोडीशी माहिती. ऑडिट ऑफ बँकिंग कंपनी, ऑडिटर जो आता कंपनी ऑडिट, इन्शुरन्स ऑडिट, बँकिंग कंपनी ॲक्ट जो आहे ऑडिट ऑफ बँकिंगमध्ये वाचून बघा, तुम्हाला लक्षात येईल. त्याच्या नोट्स मी तुम्हाला पाठवलेले आहेत, ते व्यवस्थित बघा. अशा पद्धतीने आपण थोडीशी माहिती घाई झालेली आहे, थोडी माहिती मी परत तुम्हाला सांगेल. तशा पद्धतीने ऑडिटिंगच्या नोट्स सर्व पाठवले आहेत ते बघा, आणि काही शंका असेल तर मला तुम्ही विचारा. धन्यवाद.